काय विषय चालू आहे आपला? गोकुळाष्टमी झाला. अरे काय मोक्षाचं कारण कोण? कर्म, उपासना की ज्ञान? का मी कोण आहे? सच्चिदानंद रूप आहे. एक प्रश्न सुटला, जगताचा करता कोण आहे? आता मोक्षाला येतो आहे का ज्ञान आहे का कर्म आहे का उपासना आहे याचा विचार चालू आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं थोडक्यामध्ये, तेव्हा मोक्षाला येतो ज्ञानच आहे. कोण आहे? कर्म उपासना का नाही? तर बंध हा मिथ्या आहे. मिथ्या बंधाची निवृत्ती करायची आहे. बंध सत्य असता तर मग कर्म आणि उपासनेने काय झाला असता? मोक्ष झाला असता. पण बंध कसा आहे? म्हणून मिथ्या पदार्थाची निवृत्ती कशाने होते? दृष्टांत, दोरीवरचा सर्प काठी मारून निवृत्त होतो का दोरीच्या ज्ञानाने? ब्रह्माच्या ज्ञानाने मोक्षाची काय होते? इथपर्यंत आलं तर आपल्याला. आणखी मग प्रत्येकाची सांगितलं आहे कर्माची फलं, तुमच्या उपासनेची फलं, ज्ञानाचे. ते 2-4 दृष्टांत देऊन पुढे सांगतात. मग समसमुच्चयवाद्याचं मत, एक क्रमसमुच्चयवाद्याचं मत. क्रमाक्रमाने काय करू तुम्हाला सांगू बा. आता काय हल्ली कोणता विषय चालू आहे? समसमुच्चयवाद. समसमुच्चयवादाचं मत असं आहे बरं का, आहे ना, दोहाची गरज आहे. कशाची? कर्म, उपासना आणि ज्ञानाची गरज आहे. ज्यांना विचारलं कशावरून गरज आहे, ते पक्षाचा दृष्टांत दिला आहे. पक्ष असून आता एका पंखाने उडतो का दोन? एक ज्ञानाचा पंख आणि दुसरा कोणता? नाही काय, विमान मात्र बिना पंखाने उडते. त्याला काही पंखाची काय आहे जरूर नाही. एक पोरगा म्हणायला लागला वा म्हणलं कर्माने जातं काय पंखाची त्याचं म्हणलं 2-2 नाही का 3-3 फूट आणि 4-4, 5-5 फूट काय असते पंख जायचं काय? पंखा नसतं माणसं मेले म्हणतात 2 अक्षे. पंख कुठं घुसले इमारतीत पंख. काही जेवण करून आले ते, काही आपले बसले होते, सगळे कुठे पाठवते. जाऊ द्या. म्हणजे 2 पंख किती? एक कर्म उपासना आणि दुसरा कोणता? दोन्ही पंख आहे. पंखाची आवश्यकता आहे. एका याने काम भागू शकत नाही. समसमुच्चयवाद आहे ना कोणता? एक पंख कोणाचा? कर्म उपासना अज्ञानाचा एक पंख, असं त्यांचं मत आहे. हा एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत केवळ मोक्षाकरता ज्ञान नसून त्याच्याकरता नाही का केवळ एका पंखाने उठत नाही, मग पक्ष जात नाही. दुसरा पंख पाहिजे. केवळ ज्ञानाने मोक्ष नाही, कर्म उपासने सही समसमुच्चय. दुसरा दृष्टांत एक बरं का, तो दृष्टांत सेतू दर्शनाने पापाची काय होते? सेतू म्हणजे रामेश्वरला सेतू बांधला होता ना प्रभू रामचंद्राने. त्याच्या दर्शनाने पापाची काय होते? निवृत्ती होते, पुण्याची प्राप्ती होते. पण केवळ दर्शनाने नाही, श्रद्धेसहित. त्याला काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर पाप निवृत्ती होत नाही. आलं लक्षात? म्हणजे साधनाची काय आवश्यक? केवळ दर्शनाने पाप निवृत्त होत नाही. मग साधन कोणतं पाहिजे? श्रद्धेसहित. एक तिसरा दृष्टांत आहे. जलसिंचनाने वृक्ष वाढतो, त्याला फलाची काय होते? प्राप्ती होते. कशामुळे? जलसिंचनामुळे. तसं कर्म उपासनेने ज्ञानोत्पत्ती होते. कशाची?
आणि पुढे ज्ञानाने काय मिळतं? मग केवळ ज्ञानाने मोक्ष मिळत नाही, त्याला कर्म उपासनेची काय आहे? याला म्हणायचं समसमुच्चय वाद. परिच्छेद क्रमांक 47 समसमुच्चय वादाचे मत. कोणी कर्म उपासना सहित ज्ञान मोक्षास हेतू आहे असे म्हणतात. त्याचे असे म्हणणे आहे की आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होत नाही, गमनास दोन्ही पंखाची जरुरी असते. एकाच पंखाने काय होत नाही? नाही का एका पायाने कुठं चालता येते का? मग किती पाय पाहिजे? दोन पाहिजे ना. म्हणून परमेश्वराने सुद्धा आपल्याला दोन दोन दिलेले आहे. हात किती आहे? दोन. पाय किती आहे? नाही का? डोळे किती? कान किती? आणि पोट किती? म्हटलं देवाने ब्रह्मदेवाने एवढी चूक केली. काय केली? म्हटलं पोट किती झालं पाहिजे? नाही का? दोन आमंत्रण आलं तर दोन्हीकडे ईश्वर बोलायला लागला. म्हणलं बा एक दिलं हेच भाग्य आहे तुमचं. दोन दिले असेल म्हटलं एकच बरे ना, तर दोन दिली. एक बरे ना म्हणून चोर लोक काय करतात? चोरी करतात. त्याला विचारलं चोरी कशा करतात? म्हटलं पोटा करतात. जाऊ दे आपला विनोद द्या सोडून. म्हणून दोन पंखांनी पक्षी उडत असतो. दोन पंख कोणतेही वाचा. त्याप्रमाणे मोक्ष लोकासही एका ज्ञानरूप पंखाने गमन होणार नाही. उपासनासहित कर्म या दुसऱ्या पंखाचीही जरुरी आहे. म्हणून मोक्ष केवळ ज्ञानाने मोक्ष होणार नाही. एका पंखाने पक्षी काय होत नाही, उडू शकत नाही. दोन पंख पाहिजे. जसं केवळ ज्ञानाने काय नाही, आणि त्याला कोण पाहिजे? कर्म. आणि मग कर्म उपासनेचा एक पंख, ज्ञानाचा दोन पंखाची काय? केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही. समसमुच्चयवादाचं काय? मग कोणाची आवश्यकता आहे? कर्म उपासने सहित ज्ञान, याने मोक्ष होतो. पुढे खंडन करायचं आहे तुझं पुढे वाचा. उपासना ही मानसकर्म असल्यामुळे कर्म हा एक पंख आहे. कर्म व उपासना असे दोन नाहीत. तेव्हा उपासना सुद्धा म्हणजे मानसकर्म. कोणतं कर्म? ते क्रियेतच मोडते. क्रियेने मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग कशाची होत असे? ज्ञानाने. दोरीवरचा सर्प आनंद, त्याची निवृत्ती करायची असेल तर क्रियेने होते का? मग कशाने होते? ज्ञानाने. कारण तो सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या पदार्थाची निवृत्ती ज्ञानानेच होत असते. अज्ञानाने भासते, ज्ञानाने. दुसरा दृष्टांत असा की रामेश्वर सेतुदर्शनाने पापनाश होतो. त्यात सेतुदर्शन प्रत्यक्ष ज्ञानरूप आहे, परंतु केवळ सेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानाने पापनाश होत नाही. दुसरा दृष्टांत कोणाचा आहे ना? रामचंद्र सेतू बांधला होता ना. कारण सगळ्या वानरांना कुठे न्यायचं आहे? झाडावर न्यायचं आहे का? सीतेच्या शोधाकरता न्यायचं आहे. आणि मध्यंतरी कारण काय, समुद्राच्या पलीकडे लंका आहे ना, अजूनही क्षेत्र आहे ना ते. मग आता एवढा मोठा समुद्र तरून जायचं आणि सगळी वानर मंडळी. ते म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही उड्या मारून पलीकडे जाऊ. मग तिथं संपादी नावाचा वानर होता. तो म्हणला समुद्र म्हणजे काय ते ते काही संस्थेच्या कुबेर गंगा आहे. जिरवायचे असेल तर समुद्रातून काय काढावं लागेल? तो काय समुद्र ती की उडे जाते का तुम्ही?
मग कोणाचीच जाईना बघा. मग एक हनुमंतराय होते कोण, त्यांची उडी मात्र जाऊ शकत. बाकीचे सुद्धा सांगायचे म्हणलं आम्ही पलीकडे जातो. तो संपादीरावचा वानर म्हणता खाली बसेल. आणि मग आता समुद्राच्या पलीकडे जायचं म्हणून मग सेतू बांधला. बरं का, सेतू कशाचा होता, लाकडाचा का कशाचा, दगडाचा. ते दगड केवढे ते एवढे होते. आणि ते तरले कसे, दगड कुठं पाण्यात तरत असतात का, नावाने तरले नाही. तसा इतिहास आहे. नळनीळ त्यांना वर होतं तुमच्या हाताने काहीतरी. मग ते सगळी वानर मंडळी होती. मग ते आणून दगड काय करायचे, ही नळनिळाच्या ठिकाणी आणि त्याला वर आहे दगड धरतील हे समुद्राला माहिती होतं. कोणाला, तो समुद्र होता ना. भगवान म्हणायला लागले म्हटलं समुद्र सगळा सुकून टाकतो, काय करतो, सगळी वानरं जाते. मग समुद्र शरण आला. आणि तो म्हणला याच्यामध्ये हजारो लाखो जीव प्राणी आहे. समुद्र सुकलं तर सगळे काय होते, राम भलो भाई, हे मोठे मोठे मासे हे त्याला जलचर म्हणतात. एखाद्या माशाने धक्का दिले ती एवढी मोठी नौका उलटी पालटी होते. मग मला तुम्हाला उपाय सांगतो. तुमच्या वानरामध्ये नळनीळ नावाचे वानर आहे, त्यांच्या हाताने काय धरते, दगड धरायचे. वानराने वाहून आणलेले दगड काय व्हायचे, पण ते वाहत जायचे. काय व्हायचे, वाहत जायचे. असे नाही का, नाव कशी जाते वाह, देवा बोल तयार होत नाही. हनुमंतराला माहिती होतं. आणि मग त्याने सांगितलं की म्हटले नामाने काय होते, मग ते एकत्र कसं करायचे, एका दगडावर काय लिहायचं, दुसऱ्या दगडावर जॉईंट बसायचा. सेतू घालला सगळे हे करायचे आपलं. म्हटलं तो सेतू जर एखाद्या प्राण्याने धक्का दिला तर मला मोडून जाईल जाईल. म्हटलं हे आवड अजस्र त्याच्यामध्ये काय. आणि जर त्याने हे केलं धक्के बिक्के दिले तर तुमचा सेतू ओढून जाईल. मग देवाने सांगितलं, पण हनुमंतराने सांगितलं. म्हटलं देवा तुम्ही सेतूवरती उभे राहा. कशा, आणि जे सगळे प्राणी येतील ना समुद्राचे तुम्हाला पाहिल्यानंतर धक्का देण्याचा काय होतं विसरून तुम्हाला पाहत असतील. कोणाला मग सेतूवर कोणाला उभं केलं. मग आणि ते जे जलचर प्राणी होते ना त्यांना म्हटलं आपलं भाग्याचा काय आला. पण असा जरी सेतू असला त्याचं दर्शन रामेश्वरला होते बा पाठीमागे यायला. आता कृत त्रेतायुगातली गोष्ट. आता कुठं राहतं, आता कोणता युग आहे, आणि मध्यंतरी कोणतं युग गेलं, आता राहील का. युगसंख्या आहे बरं का, की कोणता युग किती किती वर्षापर्यंत राहते. आता हे हल्ली कोणता कलियुग आहे ना. कली म्हणजे कलाकार का, कली म्हणजे भांडण. अगदी जिकडे पाहू तिकडे कशाचा बाजार आहे, खायचं नाही, जाऊ द्या. त्याचं नावच कलियुग आहे. मग आपलं कशाकरता चाललेलं होतं, तो सेतू बांधला त्याच्याकरता झाला. मग तो सेतूचं दर्शन आता हल्ली नाही. तो पाण्यामध्ये आहे म्हणतात. कशात, पाण्यात आहे. मग पुढे तो सेतू आहे ना, त्याचं दर्शन घेतलं तर काय होते, आणि पुण्य नाही होत का. अरे पापही नाचते, पुढे काय होते, पण श्रद्धा पाहिजे. म्हणून केवळ सेतूच्या दर्शनाने मोक्ष काय होत नाही, पाप निवृत्ती होत नाही. मग कशाने, श्रद्धेचे.
तसा केवळ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाही, कर्म उपास आहे. त्यास भक्तीसह वर्तमान गमन कर्माची सहाय्यता पाहिजे. श्रद्धारहित पुरुषाचे केवळ सेतोज्ञानाने पाप निवृत्त होत नाही. केवळ दर्शनाने काय निवृत्त होत नाही. त्याला काय पाहिजे मग? तुमच्या गीतेमध्ये आहे ना, श्रद्धावानामध्ये एकलव्याजवळ काय होतं? श्रद्धा. तरी पांडवापेक्षा त्याला शास्त्रकलेमध्ये त्याची बरोबरी पांडवसुद्धा काय करू शकले नाही, करत नव्हतं. मला विद्या आली कुठून तुला? म्हणलं द्रोणाचार्याकडून. मग ते पांडव म्हणायला लागले, म्हणलं गुरुजी तुम्ही रात्री येणारा शिकवता का? दिवसभर आम्हाला रात्री कोणाला? मग तुला विचारलं, म्हटलं काय तू खोटं बोलतो का आमच्याशी? तर म्हटलं अहो द्रोणाचार्यानंच शिकवलं. कोणी? आणि सगळे ते पांडव कोणाच्या तोंडाकडे पाहिजे? अरे म्हटलं बाबा मेनमुळीच त्यांना शिकवलं नाही. मग हा कसा म्हणतो द्रोणाचार्याने काय केलं? म्हटलं 2 द्रोणाचार्य आहे का? द्रोणाचार्य किती आहे? मग सांगितलं म्हटलं द्रोणाचार्य आहे. त्याने द्रोणाचार्याची मूर्ती कशाने केली? ती मातीने. ते नेऊन दाखवलं बा. आणि श्रद्धेवेळी मातीचा द्रोणाचार्य त्याला विद्या काय करायचा? कशामुळे? श्रद्धा आणलं पाहिजे. तत्परच संयत येईल. आणि श्रद्धा नसेल तर मग संपलं. मग श्रद्धेसहित असेल तर पापाची निवृत्ती, आणि श्रद्धा नसेल तर पापाची काय नाही. हे तुमच्या 17व्या अध्यायामध्ये याचं जास्त वर्णन आहे का? त्रिविधा भवती श्रद्धा देही नाम सात्विकी राजसी जय तामसी. सत्वगुणी श्रद्धा, पुढे रजोगुणी. सत्वगुणी श्रद्धा म्हणजे ज्ञान ग्रहण करणं, यज्ञ करणं, विद्या ग्रहण. कोणती श्रद्धा? रजोगुणी श्रद्धा व्हायचं आहे म्हणा. झालं का? रजोगुणी श्रद्धा कशाला म्हणतो? अरे यक्ष, राक्षस वगैरे यांची भक्ती करण्याला काय म्हणायचं? आत्मगुणी श्रद्धा, स्मशानातली भूत प्रेत याच्यावर श्रद्धा ठेवणं. कोणती श्रद्धा? संतांच्या ठिकाणी कोणती श्रद्धा असते? सात्विक. त्रिविधा भवती श्रद्धा देही नाम सात्विकी राजसी चैवती चेतेसाम श्रद्धा यशेवढं. जाऊ द्या. श्रद्धेचं वर्णन तुला अश्रद्धया उत्तम दत्तम तपस्तप्तम कृतम चेस असं तिथुच्यते पार्थना ते प्रयत्न न. श्रद्धा नसेल तर इथे काही मिळत नाही, परलोकाने मिळत नाही. तर श्रद्धेला काय आहे? महत्व आहे ना. काय भांडवल गाठी तरी विश्वास आहे, आणि विश्वास नसेल तर काय उपयोग? उद्या आपल्याला श्रद्धे करता. मग श्रद्धेने दर्शन झालं पाहिजे. कशाने? बिगारी मिळत नाही आपल्याला. बिगारी समजते का? नियम चाललेले आहे का? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण म्हणतो आपला त्याला भूक लागलेली असते. कुठे कुठे भांडवल करत असायचं. काही नाही, नुसतं देवाच्या तोंडाकडे असं दाखवायचं. मग ते खाली ठेवायचं. त्याला दंडवत काय करायचा? दोन्ही हात जोडून. नाहीतर आपलं नुसतं देवाला असं जात लागेल. म्हणून श्रद्धा लागते. श्रद्धा हे साधन सांगितलेलं आहे. तुमच्या ब्रह्मज्ञान प्राप्तीमध्ये सुद्धा साधनात आहे ना, श्रद्धा सांगितली आहे. कोणावर श्रद्धा असली पाहिजे? गुरु, वेद वगैरे याच्यावर बी श्रद्धा ही भांडून आहे. तेव्हा कशा करता सांगितलं?
केवळ सेतू दर्शनाने पाप निवृत्ती होत नाही. मग त्याला काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. मग पापाची काय होते? केवळ एका पंखाने पक्षी काय होत नाही. मग पंख किती पाहिजे? एक पंख कोणता? कर्म उपासना आणि एक तसं केवळ दर्शनाने पाप निवृत्त होत नाही. कर्म उपासने जरी असे असले तरी पण सुद्धा ज्ञानाकरता कर्म उपासनेचा श्रद्धा लागते. काय लागते? आता तिसरा प्रकार सांगणार आहे. वाचा. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानासही मोक्षरूप फलोत्पत्तीकरिता कर्म उपासनेची जरुरी आहे. आणि ज्यांच्या मतात केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात त्यांनीही कर्म उपासनेस मोक्षाचे कारण मानले आहे. कोणता आता तिसरा प्रश्न घेतला? दुसऱ्यातलाच वृक्षचंद्राचा घेतला ना. झाडाला जर पाणीच मिळालं नाही तर त्याला पानं फळं फळ येतील का? मग काय मिळालं पाहिजे? त्याला जलसिंचन. ते जलसिंचन काय करते? वृक्षाला वाढवते. कोणाला? आणि पुन्हा फळाला वाढवते. हे कोणामुळे झालं? काय करे? हे फळाचं झाड आहे. हवा म्हणलं जंगलातल्या झाडाला कोण पाणी घालते? मग त्याला कशी पानं फळं येतात? झाडाला पाणी टाकलं, सिंचन केलं तर वृक्ष वाढतो आणि त्याला काय येते? आणि जंगलातल्या झाडाला कोण पाणी टाकते? तुमचं काय बगीचा आहे का? मग आतून पाणी मिळते. कुठून? जमिनीमध्ये सुद्धा काय तरी सुद्धा त्याला काय पानं मिळत. फुटे दरवर उष्ण काळ माझे आणि जीवन तयाची आतून पाणी मिळते. कुठून? आणि त्याच्या योगाने जंगलातली झाडं काय होतात? मग त्यांच्या मुळे आतमध्ये गेले असते खोल. मग जलसिंचनाने वृक्षाची वाढ होते आणि पुन्हा फळं प्राप्त होतात. नाही का? दोन कारण झाली नाही. वृक्षाची काय होते? अरे वृक्ष वाढेल का? वाढ आणि पुन्हा आहे का नाही? तसं ज्ञानाने कशाने? कर्म उपासनेने काय होते? कर्म उपासनेने ज्ञानोत्पत्ती होते. काय कशाची होते? ज्ञानोत्पत्ती होते. या ज्ञानाने पुढे मोक्ष काय मिळालं? दोन फल आहे का? काय कशाची उत्पत्ती होते? ज्ञान. ज्ञानामुळे जलसिंचन काय? म्हणजे केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही तर त्याला कर्म उपासनेचं बळ असावं लागतं. त्यांनीही कर्म उपासनेस मोक्ष कारण मानले आहे. ती अंतःकरणाची शुद्धता आणि निश्चलता कर्माने आणि उपासनेने होते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाची हेतू आहेत. ज्ञान कुठे उत्पन्न होत असते का? मल विक्षेप असेल तर ज्ञान उत्पन्न होते का? मल विक्षेप काय जावे लागतात? मल कशाने जातो? पडे आहे का नाही? विक्षेप कशाने जातो? मग जरुरी आली का नाही? आणि मग चित्त शुद्ध असेल तर त्याच्यामध्ये ज्ञानाची काय होते? म्हणजे कर्म उपासना ही सुद्धा ज्ञानोत्पत्तीला काय आहे का? ज्ञान झाल्यानंतर काय मिळतं? मोक्ष. म्हणून कर्म उपासनेची सुद्धा आवश्यकता. कर्म समसमुच्चय. जशी कर्म उपासना ज्ञानाचा हेतू मानतात त्याचप्रमाणे मोक्षाचीही कर्म उपासना हेतू मानणे योग्य आहे. ज्याप्रमाणे ज्ञान मोक्षाला कोण कारणीभूत आहे का नाही? त्याच्यात दोन साधनाचा विचार केला. एक बहिरंग आणि बहिरंग म्हणजे अत्यंत जवळचं साधन असेल त्याला काय म्हणायचं? आणि दूरचं असेल तर हे पण जेवण करतो आपण एखाद्याच्या समोर
नाही का, तांदूळ आणून ठेवले, मला जेवण करा की म्हटलं जेवण, पण जमेल का ते? पण त्याचा काय झाला पाहिजे? भात झाला आहे. भात हे कोणतं साधन आहे? अरे कोणतं साधन आहे? अरे अंतरंग साधन. अत्यंत जवळचं साधन कोणतं आहे? अत्यंत जवळचं साधन जे असतं त्याला काय म्हणायचं? आणि तांदूळ साधन आहे, पण ते कसं आहे? त्या तांदळाचा काय करावं लागतो? आणि मग ते शुद्ध निवृत्तीचं काय साधन आहे? अरे काय हे साधन आहे. मग ही साधनं काय करतात? चित्ताची शुद्धी करण्याकरता कर्म, पुढे स्थिरते करतात आणि मोक्ष करतात. पण दोन पाहिजे ना अगोदर, तशी चित्तशुद्धी आणि ते बोध करील. गढूळ पाणी आपलं आणि त्याच्यात साबण लावून बसला, ते साबण संपली पण सदर काही स्वच्छ होईना. का स्वच्छ होईना? पाणी कोणतं आहे? गटारातलं घेऊन जाऊ दे आपलं. त्याच्यामध्ये साधले सांगितलेलं तरंग पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये बहिरंग साधनं कोणती? कर्म आणि बरोबर. आणि अंतरंग साधन श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. अत्यंत जवळचं साधन कोणतं? तत्वम पदार्थ शोधन. विचारत नाही, काळजी करू नका. कोणते साधन नाही? श्रवण म्हणजे काय? मनन म्हणजे काय? निधिध्यासन म्हणजे काय? तत्वम पदार्थ व्याख्या दिलेला. विवेक म्हणजे काय? वैराग्य म्हणजे शमदम, समाधी षटक, हे सगळ्याचे व्याख्यान म्हणजे. मग अत्यंत अंतरंग साधन कोणतं आहे? ज्ञान. पण त्याला साह्य पाहिजे कर्म आणि म्हणून कर्म उपासनेसहित याला समसमुच्चय मिळायचा. आणि ज्ञानाला काय मिळायचं? साधन. मग केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही, त्याला कर्म उपासनेची काय? ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्षोत्पत्तीस आणि फलास हेतू आहे, तशीच कर्मोपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्यासही हेतू आहेत. ज्याप्रमाणे फलसिंचनाला करतात याची आवश्यकता आहे. वृक्षोत्पत्ती वाढण्याकरता पाणी पाहिजे आणि पुढे त्याला फल येण्याकरता सुद्धा, म्हणजे दोन कार्याकरता पाण्याची काय आहे? त्याप्रमाणे हा जरा दृष्टांत काय झाला. तसं कर्मोपासना कशा करतात? ज्ञानोत्पत्ती करतात. ज्ञानाची काय होते? आणि पुढे ज्ञानाने काय मिळतं? मोक्ष मिळतं. पण कर्मोपासना हे सुद्धा ज्ञानाला काय आहे? मग केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही, मग त्याला सहाय्य कोण पाहिजे? कर्म आणि त्याला म्हणायचं, मग त्याला समसमुच्चयवाद म्हणतात. पुढे असे मानणे योग्य आहे. जरी वनातील वृक्षास जलसिंचना वाचून फले येतात, तरी वृक्षाच्या मुळाशी जलाचा संबंध असतोच. कोणी प्रश्न करेल, जंगलातल्या झाडाला कोणी पाणी टाकलो का? मग त्याच्या ठिकाणी पानं ते कसे काय आले? त्याला आतून पाणी मिळते. कुठून? काय करायचं? कुंडीतल्या झाडाला काय टाकावं लागते? नाही टाकलं तर झाडाला काय करावे? आलं लक्षामध्ये. मग आतून सुद्धा त्याला काय मिळते? ह्या मुळ्या खोल गेलेल्या असतात आणि त्याच्यामुळे पुन्हा पुरीची पानं गळून पडतात. कोणत्या ऋतूमध्ये? वसंत ऋतू गळून पडतात. शिशिर ऋतू म्हणतात. नवीन फुटते तो वसंत. आता कोणता ऋतू आहे? नाही, कोणता ऋतू आहे? नाही, वसंत ऋतू अजून लागायचा आहे. शिशिर ऋतू आहे कोणता? चैत्र वैशाख म्हणजे वसंत.
2 महिन्यापासून. कोणता? मग त्यावेळेला वसंत होता. जाऊ द्या. तेव्हा केवळ ज्ञान हे मोक्षाचा हेतू नसून कर्म उपासनेसहित ज्ञान समसमच्च आहे. वेदांताचा कोणता उत्साह आहे? केवळ ज्ञानानेच काय होतं हे पुढे क्रमाक्रमाने सांगू. आपण खंडन बिंडन करतात ना, पुढे आता जलसंबंध नसेल तर फळे येणार नाहीत. असो, पाणीच टाकलं झाडाला कुठे फळण पानं येत असते का? त्यात जीवन म्हणतात. त्याला काय म्हणायचं? काय काय देवाने बरं आहे ना, काय काय गोष्टी माणसाला भरपूर दिलेल्या आहे. जगण्याकरता ज्या ज्या गोष्टी पाहिजे ना, एक वायू, हवा पाहिजे, काय पाहिजे, मग विकत करावं लागते का? ते काही सांगता येत नाही. कालांतरानं सुद्धा तसं पाणी विकत घ्यावं लागते, तशी हवाही काय घ्यावं लागेल ते काही सांगता येत नाही. प्रदूषण व्हायला लागलं ना, काय व्हायला, जिकडे तिकडे जिकडे तिकडे शुद्ध हवा कुठे येतं? मग खेड्यातली माणसं बरी, जिथं कोणती हवा असते, आणि शहरातल्या माणसाला ते कुठलं आलं? जाऊ दे. संबंध हे चाललेलं आहे. पाण्याचा दृष्टांत झाला. आपण पाणी घेतलं ना वृक्ष पुढे. एकंदर विवेचनावरून कर्म, उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षास हेतू आहे. हे बघा, एकंदर याच्यावरून काय झालं? समसमुच्चय म्हणतात ना, एकाला समसमुच्चय म्हणतात ना. मग त्याच्याकडे 3 घ्यायचे: कर्म, उपासना आणि कर्म कशा करता? चित्त शुद्धी करता. उपासना कशा करता? विक्षेप निवृत्ती करता. आणि मोक्ष करता कोण? बंध निवृत्ती करता. ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते. यावरून दुसरे असेही म्हणता येईल की जरी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानले तरी ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. आपल्याला असं वाटतं एका साधनानेच हे आपल्याला प्राप्त झालं, पण एका साधनाने नाही. समस्यांचे म्हणतात एका पायाने कुठे चालता येते का? डोळ्याचं काम जमते बाकी बरं का. एक डोळा जरी आजारी पडला तरी दुसरा काय म्हणतं 2 दिले, स्पेअर दिले, किती दिले? 2. एकच दिला साधू 55. म्हणून कान किती? हे सगळे 2-2 आहे. डोकं किती? बरोबर आहे ना. एक टोपी ठेवण्याकरता ना एक पेटा बांधतो. आम्ही पाहिलं 2 तोंडाची गाय पाहिली आम्ही पंढरपूरला. गाडीमध्ये आणलं होतं. ते तोंड किती होते? ते पण तो अपवाद आहे. काय सर त्याचा नियम करता येत. म्हणून केवळ ज्ञाना मोक्षाकरता कर्म अधिक उपासना अधिक ज्ञान बीची काय आहे? हे कोणाचं मत आहे? वेदांताचं नाही बरं का. ज्ञानादेव तो कैवल्यमिति शास्त्रेषु. ज्ञानानेच काय मिळतो? हा कोणाचा आहे? तुमच्या गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आहे ना, नाही ज्ञानेन सदृशं तत्स्वयं योग संसिद्धी कालीन आत्मने. सुंदर सगळं पुढे वाचा. म्हणजे प्रथम ज्ञानोत्पत्तीकरिता आणि पश्चात ज्ञानरक्षणाकरिता कर्म उपासना अवश्य केलीच पाहिजे. एक पहिला प्रश्न कोणता? ज्ञान उत्पन्न होण्याकरता काय केले पाहिजे? कशा करता? उत्पत्ती करता. आणि दुसरं पण नाही तर ते ज्ञान काय होईल? पेरलं आणि पुन्हा पाऊसच नाही आला तर ते काय केलं? वाढण्याकरता काय पाहिजे? पाणी पाहिजे. मग ज्ञान झालं
काय झालं? मग कर्म उपासना कशा करतात? ज्ञानोत्पत्ती करतात आणि पुन्हा मग कशा करतात? रक्षणा करतात. हे कोणाचं मत आहे सगळं? पुढे ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्मोपासनेचा त्याग करील तर जला वाचून वृक्षाचा नाश होतो, त्याप्रमाणे उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. जर त्याने जरी ज्ञान झालं पण रक्षण जर करीत नसेल, कर्म उपासना जर करीत नसेल, उत्पन्न झालेलं ज्ञान काय होईल? पेरलेलं आहे, उगवलेलं आहे, पाऊसच नाही पडला तर ते सगळं पेरलेलं काय जाईल? पुढे शुद्ध अंतकरणात ज्ञान होते हे उभय पक्षात निर्विवाद आहे. म्हणून ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म न करील तर त्यास पाप होईल आणि उपासना न करील तर अंतकरण पुन्हा चंचल होईल. जर ज्ञान जरी झालं तो जर कर्म करीत नसेल, उपासना करीत नसेल, काय होणार नाही? पाप होईल. काय आणि पुढे काय होईल मग? म्हणून ज्ञानवान पुरुषाने सुद्धा कर्म आणि उपासना केलीच पाहिजे असं मत आहे. समस्या कोणाचं मत आहे? एक कीर्तनकार होता भैया, त्याला काय माहिती? कोणाच माहिती? असंच मत सांगायला लागलं. म्हणलं हे कोणाचं मत आहे? ज्ञान वेदांताचं मत आहे. कोणाचं मत आहे? त्याला विचारलं, म्हणलं कुठे वेदांताचे मत आहे? म्हणलं मोबाईलवर आलं की कुठे आले नाही? ते मतसुद्धा कळायला पाहिजे ना, नाही तर त्या पोराची परीक्षेच्या वेळेला फसगत होते. ऐकायला असे वेदांताचं मतून सांगतो, समसमस्यवाद्याचं मत, आणि पुन्हा म्हणत असतो मार्क का दिले? चूक ध्यानात आणून द्यावं लागते. काय काय जाऊ द्या. पुढे मग त्या मलिन आणि चंचल अंतकरणात ज्ञान राहणार नाही. जसा सुकलेल्या भूमीत उत्पन्न झालेला वृक्ष राहत नाही किंवा संस्काराने शुद्ध केलेल्या स्थानी वेदपाठी ब्रह्मचारी राहतात व तेच स्थान काही निमित्ताने मलिन झाले तर त्या स्थानाचा त्याग करतात. म्हणून काय पाहिजे? कर्म उपासनेची अत्यंत काय आहे? जर कर्म उपासना असेल तर झालेलं ज्ञान काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. पण त्याच्या रक्षणाकरता सुद्धा कर्म उपासनेची अत्यंत काय आहे? एखाद्याने ज्ञानेश्वरी पाठ केली आणि जर त्याला आवृत्ती नसेल तर असलेलं काय होईल? म्हणून आवृत्ती काय केली पाहिजे? तर त्याची उपस्थिती काय राहते? पुढे त्याप्रमाणे कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. म्हणून कर्म उपासना ज्ञानरक्षणास तरी अवश्य हेतू आहेत. कर्म आणि उपासना ज्ञानोत्पत्ती करता. कशा करता? आणि पुढे ज्ञानाच्या कर्म उपासनेची काय आवश्यकता? पुढे अशा रीतीने कर्म उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षाचा हेतू आहेत असा अंगीकार करावा, किंवा मोक्षास हेतू ज्ञान आहे आणि ज्ञानरक्षणाचा हेतू कर्मोपासना आहेत असा अंगीकार करावा. कोणताही प्रकार पत्करला तरी ज्ञानवानास कर्मोपासना कर्तव्य आहे असे सिद्ध होते. ज्ञानवान असो वा कोणी असो, म्हणून कर्म उपासना हे दोन्ही कार्याकरता काय अवश्य आहे. ज्ञान झालं असेल त्याला रक्षणाकरता काय? बरं. पुढे ज्याला ज्ञान नाही पण ज्ञानोत्पत्ती करता आहे का? म्हणून कर्म उपासना ही मोक्षाला येत असल्यामुळे त्याला कोणता वाद म्हणायचा? समसमुच्चय. संपलं का? या पक्षास समसमुच्चयवाद म्हणतात. याला कोणता वाद म्हणायचा? भांडणं करणं हा वाद आहे. शास्त्राचे काय भांडण आहे ना, श्रुती. पण ते भांडण मिटून टाकतात. काय करतात? आणि आपले भांडणं काय करतात? एक वाढवतात. कर्म आणि उपासना तीन उदाहरणं, तीन हेतू दिले आहे. एक पक्षाचा दिला, दुसरा सेतूचा दिला
आणि तिसरा वृक्षाचा दिला आहे का नाही. एकाच पंखाने रक्षित गगनामध्ये पक्षी विहार करू शकत, म्हणून पंख किती पाहिजे. तसं ज्ञानच मोक्षाचा हेतू होऊ शकत नाही. कर्माधिक केवळ क्षेत्रदर्शनाने पापाची निवृत्ती होत नाही, तर त्याच्याकरता श्रद्धेसहित असावे लागत असते. दोहाची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे कर्म आणि उपासना अधिक ज्ञानाची काय आहे. केवळ पाण्याने आलं लक्षामध्ये वृक्षोत्पत्ती आणि त्यात याच्याकरता पाण्याची काय आहे. पाण्याच्यामुळे काय होत असते, वृक्षाची उत्पत्ती अधिक फलाला येतं. त्याप्रमाणे ज्ञानाच्या उत्पत्तीकरता कोण, आणि पुढे ज्ञान कशाकरता फलोत्पन्न. यावरून केवळ ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. मग कशाने मोक्ष मिळतो. कर्म उपासना सहित ज्ञान. याला समसमच्चय असं म्हण. संपर्क अधिक विचार मग कधी बरं. यांचं भाडू कोणाला तरी सांगितलं पाहिजे. 1-2-3 दिवस दुसरं चालू राहील बरं का, नाही तर बुवा नाही सांगेल की तुमचा पाठ काय.